नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राज्यामध्ये कायमस्वरूपी राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगानं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण आणि रुंदीकरण या दोन्ही योजना कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहेत. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण आणि रुंदीकरण या योजनेच्या कामाची देयक हे जिल्हा संधारण अधिकारी, मृद आणि जलसंधारण विभाग यांनी या संबंधित अशासकीय संस्था, ग्रामपंचायतींना जिल्हा स्तरावरती अदा करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अवनी ग्रामीण ॲपवरती झालेल्या कामाप्रमाणे गाळाचं प्रमाण जिल्हा संधारण अधिकारी यांनी प्रमाणित केलेलं आहे. सदर योजनेअंतर्गत झालेल्या कामांसाठी सर्व जिल्ह्यातील अध्यक्ष, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार तथा सर्व जिल्हाधिकारी आणि सदस्य सचिव हे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार तथा सर्व जिल्हा संधारण अधिकारी, मृदा आणि जलसंधारण विभाग यांच्यामार्फत निधी मागणी ही शासनाला सादर करण्यात आलेली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार यासाठी राज्यातील जलसाठ्यांमधून काढलेल्या गाळासाठी पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरवण्यासाठी अनुदान दिलं जाणार आहे. यासाठी हे अनुदान अदा करण्यासाठी एकूण ₹20,22,00,000 इतका निधी वितरित करण्याची शासनाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. आता या निधी वाटपाला काही अटी आणि शर्ती आहेत. यामध्ये उपरोक्त निधी हा आयुक्त, मृदा आणि जलसंधारण विभाग यांनी तात्काळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा आणि ज्यांना त्या संदर्भामध्ये काही माहिती हवी आहे तर त्यांनी त्यांच्या शासकीय विभागाशी संपर्क साधावा आणि लोकांनी ग्रामपंचायतीमध्ये. तसेच संबंधित जिल्हा आणि जलसंधारण अधिकारी यांनी सदर निधी सोबत जोडपत्र अनुसार कामनिहाय यंत्रणेनुसार नमूद अशासकीय संस्थांना तात्काळ वितरित करावा आणि त्यांचं अनुपालन शासनाला अहवाल म्हणून सादर करावं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता धरणांमधील गाळ काढण्याचं आता काम सुरू होणार आहे आणि त्यानुसार शासनाकडनं त्यासाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.